नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वारंवाटी कट्ट्यावर. आज आपण या व्हिडिओमध्ये समृद्धी महामार्ग जो आज नवीन सुरू झाला आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत व कुठून ते कुठपर्यंत आहे व किती किलोमीटरचा आहे व त्याबद्दल सगळे सविस्तर मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. त्याआधी तुम्ही नवीन असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी वारंवाटी कट्ट्याला सबस्क्राईब करा. 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग पूर्ण. नागपूर ते मुंबई फक्त 8 तासामध्ये पोहोचता येईल. आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया आजपासून काय काय सुरू झालं आहे ते. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे त्या महामार्गाचे नाव आहे. आता पूर्णतः सुरू झाला आहे. 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी म्हणजेच नाशिक ते अमानी ठाणे या 73 किलोमीटर लांबीच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी 16 तासांवरून डायरेक्ट फक्त 8 तासांवर आला आहे. यामुळे प्रवासांचे वेळ सुद्धा वाचते. या 701 किलोमीटर लांबीच्या एक्सप्रेसवरून होण्यासाठी 150 किलोमीटर प्रति तास एवढाच वेग ठरलेला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि 390 गावांमधील दळणवळण सुधारले आहे. महामार्गाच्या माध्यमातून JNPT पोर्ट आणि MIHN सारख्या औद्योगिक क्षेत्रांशी थेट संपर्क साधला गेला आहे. तथापि वडपे इंटरचेंजचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथून महामार्ग थेट प्रवाशांसाठी आणखी 1 वर्ष लागेल. महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्यायचे तर प्रकल्पाची एकूण लांबी 400 किलोमीटर, एकूण खर्च हा 55,000 कोटी इतका आलेला आहे. अखेरचा टप्पा इगतपुरी ते अमानी 73 किलोमीटरचा. उद्घाटन दिनांक आहे 5 जून 2025. प्रवासाचा कालावधी 16 तासांवरून डायरेक्ट 8 तासांवर आहे. महत्त्वाचे इंटरचेंजेस इगतपुरी, कुटघर, अमानी. समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वामुळे महाराष्ट्रातील दळणवळणात क्रांतिकारी बदल झाला आहे. या महामार्गामुळे केवळ प्रवासाचा कालावधी कमी झाला नाही तर राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.